चर्चा। मुलीच्या उपचारासाठी गहाण ठेवलेली दुचाकी परत मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून पोलीस हवालदारानं 5,000 रुपयांची लाच घेतल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सोमवारी दिनांक 21 रोजी टाकलेल्या छाप्यात समोर आलं आहे। लाच स्वीकारल्यानंतर पोलीस पळून गेला। राजाराम रुंजा डगळे असं गुन्हा दाखल झालेल्या हवालदाराचं नाव आहे। राजाराम डगळे हे घोटी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत। तक्रारदारांची प्लेटिना कंपनीची दुचाकी MH15JU 0702 आहे। त्यांची मुलगी आजारी पडल्यानं तिला उपचारासाठी पैसे नव्हते। तक्रारदारांनी त्यांची दुचाकी योगेश पुंजाजी वाघ यांच्याकडे गहाण ठेवत 12,000 रुपये उसने घेतले होते। तक्रारदारांनी वाघ यांनी व्याजासह 15,000 रुपये परत केले, तरीही वाघ यांनी तक्रारदारांना त्यांची दुचाकी परत केली नाही। तगादा लावल्याचा राग आल्यानं वाघ यांनी तक्रारदाराच्या घरी त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण केली। या प्रकरणी तक्रारदारांच्या पत्नीनं घोटी पोलीस ठाण्यात NC दाखल केली होती। पोलीस हवालदार राजाराम डगळे यानं सोमवारी दिनांक 21 रोजी दुचाकी परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात 15,000 रुपयांची लाच मागितली। तडजोडी अंती 10,000 रुपये देण्याचे ठरले। त्याचा पहिला हप्ता 5,000 रुपये तक्रारदाराकडून हवालदार डगळे यांनी सोमवारी दिनांक 21 रोजी स्वीकारला। दरम्यान पथकाची चाहूल लागताच डगळे पळून गेला। या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते।